नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज। ज्योतिबा खराटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, लाडू तुला करून अभिष्ट चिंतन, नेते कार्यकर्त्यांची उपस्थिती। सविस्तर माहिती अशी की माहूर किनवट विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे क्षेत्रप्रमुख तथा लोकनेते माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा खराटे यांचा वाढदिवस दिनांक 7 रोजी नेते कार्यकर्ते युवक मान्यवरांच्या उपस्थितीत मोतीचूर लाडू तुला करून रक्तदान करत प्रचंड उत्साहात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। यावेळी अधिकारी, कर्मचारी तसेच नवनिर्वाचित खासदार नागेशजी पाटील आष्टीकर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह काँग्रेस शिवसेना उबाटा गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत बँड बाजासह पटांग्याच्या आतिषबाजीद्वारे केले। आलेल्या मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकारचे हार, पुष्पगुच्छ, शाल इतर वस्तू आणत पेढे, मिठाई भरवत लोकनेते ज्योतिबा खराटे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले। आलेल्या मान्यवरांपैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार प्रदीपजी नाईक, नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी, माजी जिप सदस्य दिनकर दैफळे, किनवटचे माजी नगराध्यक्ष साजिद खान, प्रकाश गब्बर राठोड, बंडू नाईक, विशाल जाधव, बंडू भुसारे पाटील, सुनील बेहरे, मारुती रेकुलवार, हाजी उस्मान खान पठाण, संदीप सिद्धेवार, फिरोजभाई पठाण, विनोद राठोड, दत्तराव मोहिते, अमजद खान पठाण, मनोज कीर्तने यांच्यासह अनेक मान्यवरांनी ज्योतिबा खराटे यांची मोतीचूर लाडूद्वारे लाडू तुला करून अभिष्ट चिंतन केले। यावेळी ढेमसा नृत्य सादर करून वाढदिवसानिमित्त मनोरंजनही करण्यात आले। यवतमाळ, नांदेड, आदिलाबाद जिल्ह्यासह माहूर किनवट तालुक्यातील हजारो नेते कार्यकर्त्यांनी ज्योतिबा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यासाठी हजेरी लावली होती। यावेळी ज्योतिबा खराटे यांच्या मातोश्री लीलाबाई खराटे, पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सोयमलताई खराटे, प्राध्यापक जयकुमार खराटे, युवासेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट यश खराटे यांच्यासह परिवारातील सर्व सदस्यांनी त्यांचे औक्षण करून निरोगी उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे डॉक्टर निरंजन केशवे, किसन राठोड, बाळासाहेब देशमुख यांच्यासह सर्व मान्यवरांनी हजेरी लावली। तर यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद भरवाडे, रवींद्र भारती, किनवट तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील, शहर प्रमुख प्रशांत कोरडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल रुनवाल, शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश जाधव, नितीन कन्नलवार, नामदेव कातले, जितू चोले, अतुल दर्शनवाड, प्रशांत कोरडे, अक्षय वाघ, अंबादाजी राजूरकर, सुरेखा तळणकर, शेख इम्रान भाई, विनायक मुसळे, शहर प्रमुख निर्धारी जाधव, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, नगरसेवक विजय कामटकर, नगरसेविका सुआशाताई जाधव, निर्धारी रणवीर पाटील, दीपक कांबळे, जवाहरलाल जयस्वाल, नामदेव राठोड सर, भाजपाचे धरमसिंग राठोड, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, रामेश्वर मुसळे, मनीष राठोड, बंजारा समाजाचे युवा नेते सुशील जाधव, नगरसेवक गोपू महामुने, भाजपा युवा जिल्हाध्यक्ष बंटी ऐनेनिवार, वेदांत समाधान जाधव, भाजपाचे फिरोजभाई पठाण, केजी राठोड, नंदू संतान, विजय आंबळे, कनिष्क वानखेडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय श्री ज्योतिबा खराटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन शिवसेना युवासेनाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। तर युवासेना नेते म्हणून आपलं या ठिकाणी काय मत आहे या रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने? माझे वडील तथा किनवट माहूर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख नेते माननीय ज्योतिबादादा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील 24 वर्षापासून अविरत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सकाळी 10 वाजता या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले, तेव्हापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। आत्तापर्यंत हा रक्तदात्यांचा आकडा हा 100पर्यंत गेलेला आहे। आता दुपारचे 3 वाजत आहे, तर एक सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा आकडा 200च्या समोर जाईल असा आम्हाला एक विश्वास आहे। गेल्या 24 वर्षापासून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
कार्यकर्ते हा वाढदिवसाचा उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करतात आणि याच्यामध्ये मूळ उद्देश या ठिकाणी असा आहे की आम्ही ब्लड बँकचं या ठिकाणी काम करतो. 7,000च्या वर आतापर्यंत रक्ताच्या पिशव्या आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शासकीय रक्तपेढीला या ठिकाणी दिल्या, ज्यामध्ये शंकरराव चव्हाण रक्तपेढी नांदेड आणि वसंतराव नाईक रक्तपेढी यवतमाळ यांना देण्याचं काम करतो आणि हे रक्त गोरगरिबांसाठी देण्याचा या ठिकाणी मूळ उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि तो या ठिकाणी सार्थक होत आहे. आणि आपण सर्वसामान्यामध्ये जनतेमध्ये काम करणारी माणसं अहोरात्र लोकांसाठी काम करतो, त्यामुळे आज या ठिकाणी हा लोकांचा जो जनसागर आहे हा माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी आला आहे. माझ्यावर प्रेम करणारे, पक्षावर प्रेम करणारे अनेक या ठिकाणी मंडळी आहे आणि त्यांचा हा जनसागर. दादा, जनतेच्या मनामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी एक हिरवं स्वप्न म्हणून आणि एक दिवा स्वप्न म्हणून सर्व मोठ्या अपेक्षेने आपलं नाव पुढं घेत आहेत किंवा आपल्या नावाचा त्या ठिकाणी शिक्कामोर्तब होण्याचे चिन्ह दिसत आहेत. तर या संदर्भात, आघाडीच्या संदर्भात आणि येणाऱ्या विधानसभेच्या अर्थाने आपलं या ठिकाणी काय मत आहे? जनता जनार्दन माझ्यावर प्रेम करत आहे, माझं नाव घेत आहे, त्याच्याबरोबर मी त्यांचा शतशः आभारी आहो. परंतु आता राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उद्याच्या विधानसभेला आम्हाला या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडीमध्ये किनवट माहूर मतदारसंघाची जी जागा आहे ती काँग्रेस पक्षाने मागितलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांनी मागितली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मागितली आहे. ज्या कोणाला ही जागा या ठिकाणी सुटेल तर आम्हाला जागा सोडली तर आम्ही या ठिकाणी ताकदीने लढू, जर त्यांना ती जागा दिली तर तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी निवडणुकीला आम्ही या ठिकाणी समोर जाऊ. थँक्यू.